गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. मागच्या पिरियडला आपण पाऊस पाणी ही कविता सुरू केली होती, तुम्ही गायली होती. आजसुद्धा आपल्याला गायची आहे आणि त्या कवितेतले प्रश्न उत्तर आपले झालेले आहे. आज आपल्याला त्यातला व्याकरणाचा पाठ म्हणजेच ग्रामरचा पाठ आपण आज बघणार आहोत. तर लक्ष द्या. बघा तुमच्या वर्कबुकमध्ये हे चित्र दिलेले आहे. चित्रे पहा, समजून घ्या, किती ते लिहा आणि नावे वाचा. तर दोन चित्र दिलेले आहे. एक सस्याचं चित्र दिलेलं आहे आणि एक मासोळीचं चित्र दिलं आहे, म्हणजे मास्याचं चित्र दिलं आहे. बरोबर आहे. तर बघा पहिल्या चित्रामध्ये जो ससा दाखवलेला आहे, नंबर ऑफ ॲटम्स, लक्ष द्या, किती ससे आहेत हे लिहायचं आहे. ससा किती आहे? एक, तर त्याच्यासमोर 1 नंबर टाकायचा आहे. दुसऱ्या बॉक्समध्ये से असं लिहिलेलं आहे, हो ना, म्हणजे एक वरती मात्रा दिलेली आहे. तर तिथे ससे किती आहेत? 2, मग तिथे लिहायचं आहे 2. तसंच बघा दुसऱ्या बाजूला मासोळीचं चित्र दिलेलं आहे, मासे दिलेले आहेत. बघा इथे पहिल्या बॉक्समध्ये 1 मासा दिलेला आहे, म्हणून काय लिहायचं त्याच्यासमोरच्या बॉक्समध्ये? 1. दुसऱ्या बॉक्समध्ये किती मासे आहेत काउंट करायचे आहे? 1 2 3, 3 मासे. मासे, मासा. तुम्हाला लक्षात येत असेल मला काय सांगायचं आहे. बघा एक मासा, अनेक मासे, एक ससा, अनेक ससे. तर हेच तुम्हाला मला सांगायचं आहे. लक्ष द्या. बघा लक्ष द्या, आत्ता जे आपण चित्र बघितलं सस्याचं, तर याच्यामध्ये व्याकरण लपलेलं आहे. तर ते व्याकरण म्हणजे काय? वचन म्हणजेच बघा मी इथे तुम्हाला जे दाखवते आहे लिहिलेलं, लक्ष द्या, वाचते आहे मी आणि तुमचं लक्ष असलं पाहिजे बरं का. बघा वस्तू एक आहे की अनेक आहे? वस्तू एक आहे की अनेक आहे हे ज्यावरून कळते त्यास नामाचे वचन असे म्हणतात. म्हणजेच काय? तो ससा आहे की मासोळी आहे की कुठली वस्तू आहे हे त्याच्या नावावरून कळतं. म्हणजे तो ससा आहे, है ना, चित्र दाखवलेलं आहे, तुम्ही ओळखलं ते कशाचं चित्र आहे. तो ससा आहे, ती मासोळी आहे, हो की नाही. तर असं जेव्हा ओळखलं जातं तेव्हा त्याला नामाचं वचन म्हणतात. मग वचनाचे किती प्रकार आहेत? 2 आहेत. एक वचन, अनेक वचन. जसं चित्र आपण पाहिलं मासोळीचं, है ना, इकडे एक मासोळी दिली होती एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला अनेक मासोळ्या दिल्या होत्या, म्हणजे खूप साऱ्या होत्या, हो की नाही. मग एक वचन म्हणजे एक वस्तू, अनेक वचन म्हणजे अनेक वस्तू. तर बघा एक वचन म्हणजे काय, त्याची थोडीशी व्याख्या तुम्हाला मी सांगते, लक्ष द्या. नामावरून एकाच वस्तूचा बोध होतो. नामावरून, तुम्ही माझ्यासोबत म्हणू शकता, नामावरून एकाच वस्तूचा बोध होतो तेव्हा ते एकवचन असते. तेव्हा ते एकवचन असते. उदाहरणार्थ बघा, पान म्हणजे झाडाचं पान, वही जे आपण वापरतो, फळा आणि झाड. तर फळा आपण कट करणार आहे, फक्त फळ हवं होतं तिथे, ठीक आहे, काय हरकत नाही. तर बघा पान, झाडाची पान, एक पान आण म्हटलं तर आपण एक पान आणू. पाने म्हटलं जसं आपण ससा, ससे, हो ना, मासोळी, मासा, मासे असं बघितलं, हो की नाही. त्याचप्रमाणे एक वस्तू असेल तर एक वचन त्याचं, आणि अनेक असतील, खूप सारे असेल तर त्याला म्हणायचं अनेक वचन. म्हणजेच काय, नामावरून अनेक वस्तूंचा बोध होतो तेव्हा ते अनेक वचन असते. उदाहरणार्थ पाने, वह्या, फळे आणि झाडे. तर तुम्हाला एक वचन आणि अनेक वचन समजलेलं आहे. व्हेरी गुड. आत्ता आपण उदाहरण पाहिलं. अजून तुमच्या वर्कबुकमध्ये खूप सारे असे उदाहरण आहेत बेटा. तर लक्ष द्या, आणखीन एक चित्र दाखवते मी तुम्हाला. हे एक चित्र आहे. वचन बदलताना शब्दांची रूपे बदलतात. त्याचे पुढील उदाहरणं दिलेली आहे त्यांनी, एक वचन आणि अनेक वचन. तर बघा इथे एक चित्रात दिलेला आहे एक बगळा, इकडे अनेक बगळे. आता इथे नंबर काउंट्स करायचे नाही आहे, तर एक वचन आहे की अनेक वचन आहे हे तुम्हाला बघून सांगायचं आहे. बघून सहज लक्षात येतं, हो की नाही. बघा दुसरं उदाहरण बघा, झाडाचे पान. आत्ताच आपण पानांचं उदाहरण घेतलं होतं. बघा एक पान दिलेलं आहे इकडे आणि इकडे अनेक पाने, म्हणजे एकापेक्षा जास्त वस्तू, एकापेक्षा जास्त नामांचा उपयोग होतो. नाम म्हणजे एखादी वस्तू पर्टिक्युलर.
जसं इथे झाडाची पानं वापरलेली आहे, वरती बगळे दिलेले आहेत, हो ना. तर हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे, एकवचन आणि अनेकवचन. तर तुम्हाला हे वहीतसुद्धा व्यवस्थित एका बाजूला एकवचन, दुसऱ्या बाजूला अनेकवचन. तर बगळा एकवचनमध्ये जाईल, बगळे अनेकवचनमध्ये जाईल, असं व्यवस्थित सिस्टमॅटिकली लिहायचं आहे. तर तुमच्या वर्कबुकमध्ये असंच एक दिलेलं आहे, लक्ष द्या. बघा, बघा, हा एक पोर्शन दिलेला आहे. पुढील चौकटीतील चित्रे पहा, शब्द वाचा आणि गिरवा. आता इथे तुम्हाला फक्त ओव्हरराईट करायचे आहे, ठीक आहे. बघा, पण तुम्हाला तुमच्याकडे जर वर्कबुक नसेल तर हे तुम्हाला मी सेंड करणारच आहे, पण हे तुम्हाला तुमच्या वहीत व्यवस्थित सुंदर अक्षरात लिहून घ्यायचं आहे. बघा, परत एकदा वाचणार आहे मी, माझ्या मागून तुम्ही वाचायचं आहे. बघा, एका बाजूला सूर्यफूल दिलेलं आहे, एक फूल, अनेक फुले, म्हणजे नंबर्स काउंट करायचे नाही आहे, तर चित्रांवरून आपल्याला ओळखायचं आहे एक आहे की अनेक आहे. अनेक म्हणजे खूप सारे, एक म्हणजे सिंगल, ठीक आहे. बघा, फूल, फुले, गाजर, गाजरे, गाजरे, आपण असं म्हणतो की नाही, ससा, ससे, हे उदाहरण आपण आत्ताच बघितलं होतं. कांदा, कांदे, खूप सारे कांदे, हो ना. बदक, बदके. आता हे तुम्हाला तयार लिहिलेलंच आहे, वर्कबुकमध्ये सुद्धा असेल तुमच्याकडे, तर तिथे ओव्हरराईट करायचं आणि वहीतसुद्धा व्यवस्थित सुंदर अक्षरात तुम्हाला लिहून काढायचं आहे, एकवचन आणि अनेकवचन, ठीक आहे. तर आता तुम्ही चार्ट जो तुम्हाला समजावून सांगितला तो, आणि त्याच्या खाली एकवचन अनेकवचन असं तुम्हाला व्यवस्थित लिहून काढायचं आहे. मी तुम्हाला PDF पाठवणार आहे, तो तुम्हाला व्यवस्थित लिहून घ्यायचा आहे, ठीक आहे. PDF पाठवतेच आहे मी, तो बघून घ्याल आणि लिहून घ्याल. लिहिणार सगळेजण? व्हेरी गुड. थँक्यू. हॅव अ नाईस डे. गुड बाय ऑल ऑफ यू.